राजकारण फार वाईट असतं. या राजकारणापायी घरं फुटली, संसार फुटले, बाहुभावाचा वैरी झाला. कुणी कोणाचा मुलगा फोडला तर कुणी कोणाचा पुतण्या. धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून दुरावले, राज ठाकरे बाळासाहेबांपासून दुरावले आणि अजित पवार शरद पवारांपासून दुरावले. आता दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. नाव आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तळकोकणातले एका हाती राजकारण करणारे नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव नितेश आणि निलेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये हे दोघेही लढणार आहेत. निलेश राणे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी 50 पैकी 32 जागांवरती दावा करत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच असेल असं म्हटलेलं आहे, असा दावा केलाय. तर त्यांचे धाकटे बंधू भाजपचे मंत्री आहेत. त्यांनी स्वबळावरती भाजपचा झेडपी अध्यक्ष बनवण्याचा चंग बांधलाय. पुन्हा दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र, दोन भाऊ मित्र पक्षांमध्ये आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे राजकारण नात्याच्याही पलीकडे गेलंय. सविस्तर पाहूयात राणे विरुद्ध राणे या राजकारणाचा हा पहिला अंक. नमस्कार, मी कुणाल पाटील. आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय. कोकणामधलं राणे घराणं हे कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे. बाळासाहेबांनी राणे यांना मुख्यमंत्री केलं. त्या राण्यांचा राजकीय प्रवास सध्या भाजप वाया काँग्रेस असा राहिलेला आहे. सध्या ते भाजपमध्ये स्थिरावलेले आहेत. केंद्रामध्ये मंत्रिपदही त्यांना मिळालेलं होतं. शिवाय धाकटा मुलगा नितेश राणे सध्या राज्यामध्ये मंत्री आहे. पण थोरला मुलगा मात्र 2009ची लोकसभा निवडणूक वगळता यशस्वी झालेला नाहीये. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुडाळची जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली आणि त्यामुळे राजकीय अपरिहार्यता म्हणा किंवा ॲडजस्टमेंट म्हणा, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि दशकभरानंतर ते विजयी झालेत. वैभव नायकांचा त्यांनी पराभव केला. शिवसेनेचा कुडाळ मतदारसंघाचा बालेकिल्लासुद्धा राखला. एकनाथ शिंदेंमुळे निलेश राणे यांचं राजकीय पुनर्वसन झालं असं म्हणायला हरकत नाही. आता एकाच घरामध्ये वडील भाजपचे खासदार आहेत, भाऊ राज्यामध्ये भाजपचे मंत्री आहेत, तर दुसरा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार आहे. लोकसभा विधानसभेला युत्या आघाड्या होत असतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावरतीच निवडणुका लढाव्या लागतात. आणि म्हणूनच राणे विरुद्ध राणे हा संघर्ष सिंधुदुर्गामध्ये रंगलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे काय म्हटलेले हे आपण पाहूयात. जिल्हा परिषद 100% शिवसेना काढणार म्हणजे काढणारच. 27 वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नारायण राणे यांनी टिकवली, दर्जा मिळवून दिला. तोच दर्जा शिवसेनेच्या माध्यमामधून टिकवून ठेव. नारायण राणे यांनी मला आशीर्वाद दिलाय, जा तू शिवसेना वाढव, तू या शिवसेनेचा आहेस. तिथे शिवसेनाच वाढली पाहिजे. त्यामुळे आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आता भाजपचे नारायण राणे यांनी शिवसेना वाढवण्यासाठी यांना आशीर्वाद दिला असा दावा निलेश राणे यांनी केल्यानंतर त्यांचे बंधू भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं. ते काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यात स्वबळावरती किंवा मैत्रीपूर्ण लढवल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे स्वबळावरती निवडणुका लढवण्यासाठी. राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेलेले आहेत. आम्ही प्रत्येकजण स्वबळावरती निवडणुका लढण्याच्या तयारीला लागलेलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. शिवसेना भाजपमध्ये युती करून बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ? उभाडाकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच नाहीयेत. महाविकास आघाडीचे उमेदवार उभे करण्याची क्षमता नाहीये. वेगवेगळ्या लढून निवडणुकीनंतर एकत्र सत्ता स्थापन करू. दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी असून 50-50 उमेदवार तयार आहेत. आता या दोघांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतंय की सिंधुदुर्गामध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना म्हणजेच राणे विरुद्ध राणे हा संघर्ष आता अटळ आहे. शिवाय निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असंही त्यांनी सांगून टाकलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघामधून शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडून गेल्यानंतर निलेश राणे यांनी शिवसेनेचा झंझावात सुरू केलेला आहे. याच मतदारसंघामधून एकेकाळी दस्तूरखुद्द खासदार नारायण राणे हे सुद्धा निवडून येत असत. या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याकडून पुन्हा एकदा ताब्यात घेतला. त्यांना दत्ता सामंत यांनी सुद्धा मोठी साथ दिली. निलेश राणे हे रोखठोक स्वभावाचे स्पष्ट वक्ते म्हणून सुद्धा ओळखले जातात आणि त्यांच्या याच स्वभावामुळे ते मतदारसंघामध्ये वेळप्रसंगी 2 शब्द सुनवायला देखील लागले तर ते मागेपुढे पाहत नाहीत. पण निधी आणण्यासही ते अजिबात हैघय करत नाहीत. त्यामुळे याचाच प्रत्यय आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा येणार आहे. राणेंचं वर्चस्व. राणे कुटुंबाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावरती नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. नारायण राणे यांनी गेल्या 3 दशकांपासून या भागामध्ये राजकीय बालेकिल्ला आपला स्वतःचा उभा केलाय. त्यांच्या पाठोपाठ दोन्ही पुत्र म्हणजे निलेश आणि निपेश हे दोन्ही देखील स्वतंत्र पक्षात असून देखील स्थानिक पातळीवरती त्यांना एक मजबूत जनाधार सुद्धा आहे. एकाच जिल्ह्यात
एकाच कुटुंबातील तिघेही सत्तेत निवडून आल्याची ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार क्वचित घडलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत केवळ पक्षांमध्ये नाही तर भावांमध्ये सुद्धा प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. मतदारांच्या मनामध्ये कोणते राणे प्रभाव पाडणार हे पाहणं फार उत्सुकेचं असणार आहे. शिंदे सेनेची आणि भाजपची युती तुटल्यानं स्थानिक राजकारणामध्ये नव्या युत्या आघाड्यांची चर्चा सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी मात्र या जिल्ह्यामध्ये अजूनही उमेदवारांच्या निवडीच्या टप्प्यात असल्याचं समजतंय. त्यामुळे मुख्य लढत भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना अशीच होण्याची शक्यता सध्या तरी आहे. आत्ताचं जे चित्र आहे त्यावरून वाटतंय की स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांच्या चढाओढी, एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप आणि प्रचाराच्या नव्या रणनीतीमुळे सिंधुदुर्गमधील निवडणूक ही चुरशीची होणार आहे. राणे बंधूंच्या या राजकीय युद्धात कोण विजयी ठरणार हे आगामी काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे ही लढाईत सिंधुदुर्गच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी स्वबळावरती निवडणूक लढण्याचं सांगत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचा असेल असा दावा केलेला आहे. तर याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेले आमदार निलेश राणे यांनी 50 पैकी 32 जागांवरती शिवसेनेचा दावा करत अध्यक्ष आमचाच असेल असा दावा केलेला आहे आणि राणेसाहेबांच्या विचाराचाच तो असेल हे सुद्धा त्याने उघडपणे सांगत राजकीय संघर्षाचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही बंधूंमध्ये, राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष आपल्याला दिसणार आहे. तुम्हाला राणेंच्या या राजकारणाबद्दल नेमकं काय वाटतंय? महायुतीमधले मित्रपक्ष स्थानिक पातळीवरती वेगवेगळे लढल्यानं फायदा तोटा कुणाला होईल? कमेंट करून सांगा. या व्हिडिओचा इथेच